हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 10, श्लोक 1. अष्टावक्र उवाच. विहावैरिणं कामं अर्थं चानर्थ संकुलं धर्मवप्येत योरहेतुं सर्वत्राणादरं कुरु. अनुवाद. अष्टावक्र मुनी प्रतिपादन करतात की वैर स्वरूपात असणारा काम व अनर्थाने भरलेला अर्थ ह्या दोघांचा तू त्याग कर आणि या दोघांचे कारण असणाऱ्या धर्माचा सुद्धा तू त्याग करून सर्वांची उपेक्षा कर. विवेचन. या आधीच्या प्रकरणात मुनिश्रेष्ठ अष्टावक्रांनी सांगितले की हा संसार सुखदुःखांच्या द्वंद्वाने भरलेला आहे, त्यात शांती नाही. म्हणून ह्या जगाची उपेक्षा केल्यानेच शांती मिळू शकते. ह्या जगाची उपेक्षा करण्यासाठी वासनेचा त्याग करणे हाच उपाय आहे. या प्रकरणात अष्टावक्र सांगतात की काम सुद्धा व्यक्तीचा शत्रू आहे. जेथे काम म्हणजे कामना म्हणजे इच्छा आहे, तेथे संसार आहेच. तसेच साऱ्या अनर्थाचे दुसरे मूळ म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे या ठिकाणी पैसा होय. ह्या दोघांची उपेक्षा केल्याने मोक्षाचा मार्ग रुंद होतो. अष्टावक्र मुनी काम व अर्थ यांचा त्याग करताना त्यांची उपेक्षा करण्याचा सल्ला देतात, कारण ते प्रशंसनीय नाहीत किंवा निंदनीय सुद्धा नाहीत, तर केवळ उपेक्षा करण्यायोग्य आहे. आत्मज्ञानी पुरुषाने त्यांचे प्रशंसेचा व निंदेचा मार्ग अवलंबू नये, कारण प्रशंसा व निंदा या दोन्हीतही काहीतरी कोणत्या तरी स्वरूपाची कामना आहे व तीच वैर स्वरूप आहे. त्याचबरोबर मुनिश्रेष्ठ अष्टावक्र रूपधर्माची सुद्धा उपेक्षा करण्यास सांगतात. शास्त्रामध्ये धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चारही बाबींना महत्त्व दिले असून ते 4 पुरुषार्थ असल्याचे सांगितले आहे. प्रापंचिक व्यक्तीला पहिल्या 3 बाबींची साधना करतच मोक्षाकडे जायला हवे, कारण जीवाची अंतिम स्थिती मोक्षच आहे. परंतु केवळ धर्म, अर्थ व काम ह्या 3 बाबीतच गुरफटून राहून मोक्षाला पूर्णपणे विसरून जाणे म्हणजे भोगवादी दृष्टी आहे. शिवाय मोक्षाकडे जाण्यासाठीच पहिल्या 3 बाबींचा उपयोग करावयाचा असतो, हेही लक्षात घ्यावे. पण अष्टावक्र मुनी मोक्षप्राप्तीचा रस्ता राजा जनकाला समजावून सांगतात. या पहिल्या 3 बाबींच्या उपभोगात रममान झाल्याने त्याचा त्याग करावा व मोक्षाची इच्छा धरावी असा उपदेश करतात. कारण भोगवादी दृष्टीने त्यात अडकणे असा धर्म हा खरा धर्मच नाही व तो सुद्धा बंधनाचे कारण होते. ते तिघे केवळ साधन किंवा हात्या स्वरूपातच उपयोगी आहेत. त्यांचे रूपांतर बंधनात होऊ नये म्हणून मुमुक्षु व्यक्तीने त्यांची उपेक्षा करणे सर्वश्रेष्ठ उपाय होय. सिद्धी प्राप्त झाल्यावर सर्व साधनांचा त्याग केला पाहिजे, तेव्हाच त्या परममुक्तीचा श्रेष्ठ आनंद मिळू शकतो. अध्याय 10, श्लोक 2. स्वप्नेंद्र जालवत पश्य दिनानी त्रिणी पंचवा मित्रक्षेत्र धनागार दारदाया आदी संपद. अनुवाद. मित्र, शेती, धन, घर, पत्नी, भाऊ या सर्व प्रकारच्या संपत्तीला सुद्धा तू स्वप्नमय व मृगजळच मान, कारण त्या सर्व क्षणिक असल्याने 4 किंवा 3 दिवस टिकणारे आहे. विवेचन. भारतीय धर्म निवृत्ती मार्गी किंवा जगाच्या विरोधात कधीच नव्हता. भारतीय हिंदू धर्माने
संसार खोटा आहे, नरक आहे, माया आहे, त्यात दुःखच दुःख आहे, यात सुखच नाही असे कधी सांगितले नाही. हे सर्व म्हणजे मित्र, धर्मपत्नी, पुत्र, भाऊ, घरदार, शेती हे नरकात नेणारे आहेत व त्यांचा त्याग करून हिमालयात गुह्यात जाऊन बैस असं कधीच सांगितले नाही. हे सर्व सोडून जंगलात जा किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या कर असेही सांगितलेले नाही. हे सर्व बंधन आहेत व त्यांचा त्याग केल्याने मुक्ती मिळेल असेही सांगितलेले नाही. त्या स्वरूपाच्या कल्पना म्हणजे मूर्खांचा कल्पना विलास आहे. अज्ञानी माणसाद्वारेच अशा समजुती पसरतात. धर्म तर या जगाला मोक्षप्राप्तीचे सर्वात मोठे साधन असल्याचे मानते. जगात राहूनच सर्व कर्म करावे असे धर्म सांगतो व जगात संन्यास घेण्याची हौस मर्यादित राहावी म्हणून तर या जगात राहूनच मोक्षप्राप्तीचा रस्ता चोखळायचा आहे. ह्यासाठीच जर देवदेवता सुद्धा मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठीच पृथ्वीवर जन्म घेण्यास उत्सुक असतात. हे जग म्हणजे अनुभवप्राप्तीद्वारा मुक्तीची उपासना करण्याची शाळा आहे. परंतु या जगात येऊन भोगवादी दृष्टीने जगणे तर अधपतन आहे. म्हणून निंदा जगाची केलेली नसून दोष दिला आहे. तो या जगाप्रती असणाऱ्या वासना, इच्छा व अपेक्षांना होय. आणि याचे मुख्य कारण म्हणजे हे विश्व व त्याचा उपभोग, त्यातील नातेसंबंध सारे क्षणिक आहेत, अनित्य व फार अल्पकाळ टिकणारे आहे. भारतीय अध्यात्माने क्षणिक व अल्पजीवी बाबींपेक्षा नित्य व शाश्वत गोष्टींना जास्त महत्त्व दिले आहे. जे भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळात टिकून राहील त्या शाश्वतालाच भारतीय धर्माने सत्य म्हणून मान्यता दिली आहे. जे क्षणाक्षणाला बदलते ते सत्य असू शकत नाही. ह्याच कारणाने मुनिश्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की जसे स्वप्नात सर्व काही सत्य वाटत असते पण जाग येताच एका क्षणात ते अदृश्य होते तेव्हा इंद्रजालात अनेक बाबींचा भ्रम होतो, त्याचप्रमाणे हे जग स्वप्नमय किंवा भ्रामक इंद्रजाल आहे असेच मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने मानले पाहिजे. कारण हे मित्र, शेती, धन, घर, भाऊ, नातेवाईक, धर्मपत्नी हे फारच अल्पकाळासाठी सत्य आहेत. ते काही शाश्वत नाहीत व सदैव तुमच्याबरोबर राहू शकणार नाहीत. मृत्यूनंतर सर्व काही स्वप्नाप्रमाणे क्षणार्धात बदलून जाईल. पुढील जन्मात पुन्हा नवीन नातेसंबंध असतील, नवीन नातेवाईक मिळतील. याप्रमाणे अनेक जन्मात नाते तयार होतील व नष्ट होतील. कायमस्वरूपी सदैव साथ कोणीच देऊ शकणार नाही. हे सर्व 3 किंवा 5 दिवस टिकणारे स्वप्न आहे, म्हणून क्षणभंगूर आहे. म्हणून मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानी माणसाने त्यांची उपेक्षाच करणे योग्य आहे. या सर्वांना सोडून पळून जाण्याची मूर्ख गोष्ट अष्टावक्र सांगत नाही, हे लक्षात घ्यावे. ते म्हणतात की जे अशाश्वत आहे ते असत्य असल्याचा बोध होणे पुरेसे आहे. या बोधामुळे आत्मक्रांती होऊन पूर्ण परिवर्तन होईल. बोध झालेला नसताना जग सोडून जंगलात पळण्याला काही अर्थ नाही. अष्टावक्र मुनींच्या उपदेशाचे सार म्हणजे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण बोध होय. ओम शांती शांती शांती.